श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारा अंकुर अध्याय चौथा श्री गणेशाय नमः. धरून त्या शिशूचा हात अक्षरे खंडित दुःख तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदन. मी केवळ मतिमंत केवळ चरित्र आघात आणि माझा हा छंद स्वामी समर्थ पुरव ज्यांच्यावर प्रसादे करुणी मुडा होई शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार नमित कृपाळू होऊन समर्था वदवावे आपले चरित्रा श्रवणी श्रोते यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होऊ सुरतरुची घेऊन या सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच्या पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवरती बडोद्या प्राती चालावे. भाषण ऐसे ऐकून या समर्थ बोलते हसून या मल्हार वाचया म्हणे आम्हाविषयी भाव नसे म्हणून या त्याच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून या वाने चोळपा खिन्न झाला म्हणे त्याने सत्वर येऊन त्या तात्या प्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कर्माला ते न जाया सिद्धीस परी पाहावा यत्न करोनी ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्यसिद्धी न गेले खिन्न झाले मुख्य त्याचे भक्ती नाही अंतरी दाभिक साधनांते तरी तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयाने माजविले ढोंगे आणि केले नाना सोंगे भक्तिविना हठयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्याने काय केले सप्ताहासी ब्राह्मण बसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न केले समर्थ तात्या झाला व्यंग्र चित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्यकाराने त्या आपल्या हातीने होणे अशक्य असे वाटते. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आम्ही सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपोषण करून न होते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतेसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे ना लो मंदमती म्हणून योजले कपट युक्ती परी ते सिद्धी न जाय. असो कोण एके दिवशी साधून या योग्य समयासी मेनात घालून स्वामीसी तातासाहेब निघाले कडबन गावाच्या मार्ग धरीला. अर्ध मागे मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट वंदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटे आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मागे पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टाकले हात तात्याने. अशा प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ केले व्यर्थ दिवस गमवले द्रव्य वेचले व्यर्थचे मग अपयशाते गवुनी बडोद्यासे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्न उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभती पुढची सर्व त्रासी विचारती कोण जाते स्वामींकडे. तेव्ही मराठा उमरराव नृप कार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहाल. स्वामी करणे वस्त्रभूषणे धन आणि अमूल्य रत्ने देऊनी त्याच वेळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांच्या भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवी तर ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळे काय तेव्हा बोलले अरे वेडे आणून या सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठोनी समर्थ क्रोध बोलले. क्रोध मृदा पाहुनिया यशवंतराव भ्याला म्हणी पाळले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंतांसी सत्वर यावे बडोदासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्यामागची यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पाय बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघिटती लीला दावली ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी तयाच्या कष्ट होती शरीरी कृपाभूमी जयावरी तया सर्वानंद प्राप्त होई. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धी जगनायका निशिता शंकर सखा विष्णूची या मनीसी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षटोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तुते. श्री स्वामी शुभ भवती.